बातमी आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाची। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामावर शास्ती कर लादण्यात आला होता। तो कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लादलेला शास्ती कर कमी करण्याचा प्रश्न लावून धरला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी करण्याचे जाहीर केले। याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवत हलगीच्या तालावर नाचून जल्लोष साजरा करण्यात आला। महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा फुगडी खेळून जल्लोष साजरा केला। यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शंकर जगताप, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, विजय फुगे, महेंद्र बाविस्कर, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सुजाता पलांडे, अनुराधा घोडके व इतर कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। हा जो जिजिया कर लादला होता आणि याला पूर्णपणे अजित पवार जबाबदार होते। अजित पवारच्या सल्ल्यानं जे गावावरनं जे कामगार आहेत त्यांनी अर्धा गुंठा असेल, 1 गुंठा असेल स्वतःचं घर बांधलं होतं आणि त्याचं घर पाडण्याचं, त्याच्या घरावर जिजिया कर लादण्याचं पाप पवार कुटुंबाने केलं होतं। पहिल्यांदा पिंपरी चिंचवडकरांनी त्यांची 2014 साली म्हणून पिंपरी चिंचवडमधून हक्कलपट्टी केली आणि सातत्यानं चुकीच्या गोष्टी जनतेवर लादण्याचं काम राष्ट्रवादीने केलं। त्याचं 2014 साली ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर त्या सरकार येण्यापूर्वी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी सातत्यानं 3-4 सभेमध्ये जाहीरपणे अनधिकृत बांधकाम आम्ही कायम करू असा शब्द पिंपरी चिंचवडकरांना दिला होता। परंतु शब्द पाळणारे आपले नेते आहेत, ही शब्द पाळणाऱ्यांची पार्टी आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना खऱ्या अर्थानं आज न्याय मिळाला। महेश दादा लांडगे यांनी विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा साधून लक्षवेधी मांडली होती। त्या लक्षवेधीवर आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आजचा हा निर्णय जाहीर केला। त्यामुळं 500,000 घरांचा विषय झालेला होता, परंतु सरसकट विषय झालेला नव्हता। त्यामुळे राष्ट्रवादी चुकीचं जार वाटत होती, कारण आमच्या भागामध्ये संत तुकाराम नगर असेल तिथं मोठ्या प्रमाणात त्याचे लाभार्थी आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1,76,000 बाधित मिळकती आहेत। त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळं राष्ट्रवादीच्या खोट्याला आमिषाला पिंपरी चिंचवडकर बळी पडलेले नाहीत आणि पडणार नाहीत। त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची यशस्वी मोहीम जुने आमदार, तिन्ही आमदार यांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी करूया। परंतु आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा खरं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिशय सर्वसामान्यांच्या लोकांच्या घरांसाठी ऐतिहासिक असा निर्णय आजच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची भूमिका जसं राष्ट्रवादीच्या माध्यमातून 4 जानेवारी 2008ला हा शास्ती कर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यांनी हा पिंपरी चिंचवडकरांवरती लादला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली। 2011ला आत्ताचे उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन आमचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस देवेंद्रजी फडणवीस स्वतः या शास्ती कराच्या संदर्भामध्ये 2011ला प्राधिकरणावरती मी स्वतः आपल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मोर्चा केला आणि 2011 पासून सातत्यानं 10-11 पासून भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली की सर्वसामान्यांच्या वरती जो जिजिया कर, जो शास्ती कर या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेला लादला गेला। खरं म्हणजे गोरगरिबांच्या घरांवरती, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या घरांवरती अशा प्रकारचा चुकीचा कर फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवड
केवळ शहरवासियांच्या माती या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेला लावला। सर्वप्रथम तर खरोखर हा आज पिंपरी चिंचवडकरांसाठी खूपच आनंदाचा दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या दिवसाला जो आनंद आम्हाला दिला ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं पिंपरी चिंचवडकर या नात्यानं आणि भारतीय जनता पार्टीच्या या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप त्यांना अभिनंदनही करतो। कारण 2008 साली हा जो जिजिया कर पिंपरी चिंचवडकरांवर लादलेला होता आणि हे मानगुटीवरचं भूत 2008 पासून हे पिंपरी चिंचवडकरांच्या मानगुटीवर होतं ते उतरवण्याचं काम ज्यांनी केलं ते असे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण आज जर पिंपरी चिंचवड पाहिलं आपण तर ही कामगार नगरी आहे। इथे गुंठा एक दोन गुंठे अशी जागा घेऊन एक कामगार इथे वसलेला आहे आणि त्यांचा आज राहण्याची जी व्यवस्था अनधिकृत असेल किंवा शास्तीकर असेल जो सोडवण्याचा जो आज निर्णय ऐतिहासिक निर्णय हा फडणवीस आणि शिंदे सरकार यांनी घेतलेला आहे त्याबद्दल समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं मी पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। राष्ट्रवादीकडूनही 2017 मध्ये आम्ही अशीच मागणी केली होती, मात्र आम्ही विरोधात असताना ही मागणी पूर्ण नव्हती केली। आता निवडणुकीच्या तोंडावरती एक गाजर दाखवण्याचं असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, हे साफ चुकीचं आहे। जर असं पाहिलं तर 2008 साली आघाडीचं सरकार होतं त्यांनीच हा जिजिया कर आणलेला होता आणि याचा पाठपुरावा 2011 पासून भारतीय जनता पार्टी करत आहे। 2014 साली माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामासुद्धा दिलेला होता आणि 2014ला जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019मध्ये हा पहिल्यांदा 500 स्क्वेअर फीट नंतर 1000 स्क्वेअर फीट असे पद्धतीने नंतर 2000 फूट अशा पद्धतीने शास्तीकर कमी करत आलेला होता आणि 2019 नंतर आत्तापर्यंत 22पर्यंत जे काही महाआघाडीचं सरकार होतं मग त्यांनी त्या काळात का नाही केला? जर म्हणत असतील की आम्ही आत्ता निवडणुकीच्या तोंडावर केला तर त्यावेळेस पण निवडणुका तोंडावरच होत्या, त्यावेळेस त्यांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद होती, क्षमता होती, त्यांनी सरकार होतं त्यांनी का नाही निर्णय घेतला? तर त्यांचं म्हणणं साफ चुकीचं आहे आणि आज जो काही हा निर्णय लागलेला आहे या निर्णयामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा आणि पिंपरी चिंचवडकरांचा हा विकासच होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा हे पिंपरी चिंचवडवर सत्ता येणार आहे आणि ते आता त्यांना दिसू लागल्यामुळे ते असे बेछूट आरोप करत आहे।